महाराष्ट्रातील मराठवाडा संतांची भूमी. या भूमीने जसं अनेक संत दिले तसे उत्तमोत्तम कवी, नाटककार, गवईही दिले. मराठवाड्याचे भूषण संगीत साधक पंडित रमेश कानोले हे त्यांच्यापैकीच एक. थोडके नाही तर तब्बल 8 दशकांचा त्यांचा सांगीतिक कार्यकाळ काही मिनिटातच मांडणे केवळ अशक्यच. परंतु तरीही काही महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख इथे आपण करणार आहोत. पंडितजींचा जन्म 16 सप्टेंबर 1929चा. हैदराबाद ही जरी त्यांची जन्मभूमी असली तरी नांदेड ही त्यांची कर्मभूमी. गाण्याचे संस्कार घरातच. शिवाय निसर्गदत्त आवाजाची देणगी आणि संगीताची आवड ह्यामुळे वयाच्या 11व्या-12व्या वर्षीच ते गाऊ लागले. त्या काळी होणाऱ्या मेळ्यांमध्ये गाण्यासाठी त्यांना आमंत्रण येऊ लागली. पण डॉक्टर अण्णासाहेब गुंजकर हे त्यांचे गुरु म्हणून त्यांना लाभले आणि पंडितजींच्या गायनाला व्यापक दृष्टी मिळाली. गुरु शिष्यांचं नातं घट्ट विणलं गेलं. त्याचबरोबर पंडितजींची स्वतःची खडतर तपश्चर्या आणि सततचा रियाज, ध्यास ह्यामुळे संगीत अलंकार पंडित रमेश कानोले हे एक नामांकित गायक आणि आकाशवाणी कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. मधुर आवाज, तयार गळा लाभलेल्या पंडितजींची स्वच्छ दाणेदार तान आणि शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीतावरही तेवढीच हुकूमत ही त्यांची खासियत. रचनाकार म्हणून पंडितजींनी ललत, तोडी, मारवा, शुद्ध कल्याण, गौड मल्हार, जय जयवंती इत्यादी रागांमध्ये बंदिशी रचल्या. तसेच अनेक अभंगांनाही चाली दिल्या. एवढंच नव्हे तर येरी येरे पावसा ह्या पारंपरिक बालगीतालाही नव्या चालीत समोर आणलं. स्वर्गीय वसंत देसाई आणि सी रामचंद्र यांच्याबरोबर गीतमंच ह्या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. अतिशय देखणं आणि लोभस व्यक्तिमत्व लाभलेल्या पंडितजींनी मराठी नाट्यभूमीवर गायक नट म्हणून प्रवेश केला. संगीत मानापमान मधील धैर्यधर, सुवर्णतुलामधील नारद आणि संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील खासाहेबांची भूमिका विशेष गाजल्या. धैर्यधराच्या भूमिकेबद्दल मराठी नाट्य परिषदेचा केशवराव भोसले पुरस्काराने त्यांना गौरवलं. गंधर्व जन्मशताब्दी निमित्त मानापमान नाटकात धैर्यधराची भूमिका ठाणे दिल्ली इथे या प्रयोगाच्या भूमिकेबद्दल दिल्ली इथे त्यांचा सन्मान झालेला आहे असे रमेश कानोले. खासाहेबांच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र नाट्य महोत्सवात महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभिनय या पुरस्काराने त्यांना गौरवलं गेलं. याशिवाय कुसुमताई चव्हाण पुरस्कार, गुरुगौरव पुरस्कार, व्यासवंदना पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा ज्येष्ठ कलाकार जीवन गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी पंडितजींना सन्मानित करण्यात आलं आहे.
शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी पंडितजींनी नांदेड येथे नाद ब्रह्म या संस्थेची स्थापना केली, ज्यामध्ये अनेक शिष्य घडू लागले. जशी शिकण्याची आस तसा शिकवण्याचा ध्यास. वयाच्या 90तही सतत तोच उत्साह होता त्यांचा. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणे पंडितजींना हे यश साध्य करताना अतिशय खडतर जीवन ते जगले. त्यांच्या कार्यात तोलामोलाची साथ लाभली ती त्यांची पत्नी सुनंदा यांची. सतत आपल्या साधनेत कार्यक्रमात व्यग्र असलेल्या पंडितजींचं घर ह्या माऊलीनं समर्थपणे पेललं. योगायोगानं त्यांचाही जन्मदिवस 16 सप्टेंबरच. पंडितजी स्वतः उत्तम गायक होतेच, पण आपल्या मुलांवरही तसेच संस्कार केले त्यांनी. मुलगा महेश उत्तम तबलावादक आणि संगीता शिल्पा या त्यांच्या कन्याही उत्कृष्ट गायिका. पंडितजींच्या रजनी आणि अनुराधा या भगिनी आणि अंबादास हे भाऊ यांनीही हा विद्यादानाचा वसा पुढे चालू ठेवला आहे. स्थान माझ्या जीवनात मोठे आहे. त्यांनी आम्हा सर्व बहीण भावंडांना त्यांच्या वयाच्या 18 वर्षापासून सर्व जबाबदारी पार पाडली. मला त्यांनी संगीताचे उच्च शिक्षण दिले. शिवाय त्यांनी मला स्वावलंबी बनवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. या त्यांनी संसाराच्या बाबतीत 4 बहीण भावंडांना सांभाळून त्यांना आपल्या मार्गाला लावून त्यांचे फार मोठे काम केले. हे आम्ही कधी विसरणार नाही. नांदेडच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या सांगीतिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पंडित रमेश कानोलेंचं नाव मोठ्या वरच्या दर्जाचं आहे असं म्हणावं लागेल. साहित्य असो, संगीत असो किंवा नाट्यक्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नाटकाची जी संगीत परंपरा नांदेडने जोपासली, त्यानंतरच्या काळामध्ये बहुतेक नाटकामधून मुख्य भूमिका रमेश पंतांच्या वाट्याला आलेली मला माहिती आहे. विशेषतः त्यांनी सादर केलेलं कट्यार काळजात घुसले हे नाटक अनेक ठिकाणी तर त्याचे प्रयोग झालेच, परंतु मला आठवतो तो प्रयोग म्हणजे पारनेरचा. का पण असतो त्या दिवशी सगळेच जे नाटकातले पात्र होते मोठे रंगलेले जाणवले. प्रत्येकाचा आवाज, प्रत्येकाचं संवादाची फेक ही एकापेक्षा एक जणू काही तिथं स्पर्धा लागली होती. कोण अभिनय चांगला करतो, कोण अधिक चांगला करतो. हे इतकं अप्रतिम झालं होतं की कित्येक दिवस त्या नाटकाचे परिणाम श्रोत्यांच्या मनात, प्रेक्षकांच्या मनामध्ये जागे होते. पंथांचा अजून एक विशेष, त्यांनी काही बंदिशी रचल्या आहेत. काही बंदिशी त्यांच्या आध्यात्मिक, ज्याच्यामध्ये गुरुच्या संदर्भामध्ये असलेली, आणि त्यांनी गुरुला केलेली विनंती की मला संगीताचं ज्ञान द्या, ते संगीताचं लय तालांचं ज्ञान द्या, असं त्यांनी आपल्या गुरुंना म्हणजे संगीत महर्षी अण्णासाहेब गुजकरांनी केलेली ही भटिया रागातली मोठी अप्रतिम बंदिश त्यांची ती आहे. त्याचप्रमाणे रमेश कानोले यांचं जे कुलदैवत, जी माहूरची देवी, त्या देवीवर त्यांची विशेष भक्ती होती. आणि गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा असा परिपाठ होता की ललिता पंचमीला ज्यावेळेस तिथे देवीसमोर हजरी संगीताची व्हायची, त्यावेळेस त्याच्या आधी ते 3-4 दिवस नांदेडहून आपल्या कुटुंबासहित निघायचे. परंतु त्यांची श्रद्धा इतकी की त्यांनी असा एक पण केलेला होता किंवा व्रत धारण केलं होतं की आपण पायीच त्या ठिकाणापर्यंत जायला हवं. आणि मग ते मोठ्या भक्तिभावानं आपलं गायन त्या ठिकाणी सादर करीत असत. तर कारण मला हे माहिती आहे, कारण मी 1-2दा त्या उत्सवामध्ये तिथे गेलेलो होतो. त्यांची माझी मैत्री अगदी या संगीताच्या प्रेमामुळे अशी घट्टपणे बांधली गेली. नमस्कार. पंडित रमेश कानोले हे माझे वडील गुरुबंधू. त्यांची खूप प्रत्येक क्षणाला आठवण येते, खूप आठवण येते. पंडित रमेश कानोले आणि मी आम्ही एकाच गुरुकडे
म्हणजे नांदेडचे गान महर्षी अण्णासाहेब गुजकर यांच्याकडे आमचं दोघांचं शिक्षण झालं. आम्ही त्याच गुरुकुलात शिकत होतो आणि जवळजवळ 30-40 वर्षाचा सहवास. अत्यंत म्हणजे केवळ गुरुच्याच मुळे सहवास घडला असं नाही. त्यांच्या घरामध्ये आई वडील, बहिणी, त्यांचा मुलगा महेश, हे सगळं एका कुटुंबातच आम्ही राहिल्यासारखं राहत होतो. रमेश कानोले हे किराणा घराण्याच्या गायकीवर फार प्रभावित झालेले होते. त्यामुळे त्यांच्या गायनातून तोच ढंग दिसायचा. आलापाचा ढंग तसाच असायचा, दमदार ताना त्याच असायचा, लांब लांब पल्ल्याच्या ताना असायच्या. ते मी कानोलेंचं गाणं ऐकत असताना नेहमी मला त्या फार आवडायचं त्यांच्या गाण्याचं. मी त्यांच्या गाण्याची कित्येक वेळा तबल्याची साथ केलेली आहे मैफलीमध्ये. एक निगर्वी गायक, गर्व नाही पडला. आणि आमच्यासारख्या, मी त्यांच्या लहान होतो परंतु ते फार प्रोत्साहन द्यायचे, माझ्या गाण्याचं कौतुक करायचं. मी नाटकात काम केलं, त्यांनी पण केलं. नाटकात छान छान काम करायचं ते. तर ते त्यांना माझं नाटकातलं कामही कौतुक करायचं, माझ्या नाटकाच्या कामाचं. असे की मोठे थोर मानाचे होते, उदार मानाचे होते. त्यांचा मुलगा रमेश महेश कानोले, तो उत्तमपैकी तबला वाजवतो. परंतु त्यांच्या मुलींनी त्यांचं गाणं उचललं. त्यांच्या मुली छान गायच्या, त्या गातात त्या. हे सगळे एक असं रमेश कानोलेंच्या त्या आठवणी पुष्कळ आहेत. आणि तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या स्मृतीला पुन्हा विनम्र अभिवादन. रमेश कानोले म्हणजे एक वेगळंच रसायन होतं. रमेशचं गाणं फार वरच्या दर्जाचं होतं. मराठवाड्यात रमेशसारखं गाणं कुणाचंच नव्हतं. त्यांची ताण तर अशी होती की बस, असं सांगून समजणार नाही, ते प्रत्यक्ष गाणं ऐकल्यावरच समजतं. कुठलेही नाट्यगीत, ठुमरी अति तल्लीन होऊन गायचे. संगीत रससुरस मम जीवनात नादार. असं आयुष्य ज्या माणसाने खऱ्या अर्थाने जगलं ते माझे गुरुजी पंडित रमेश कानोले. खरं तर मला गाणं काहीच माहित नव्हतं, पण मला अक्षरशः म्हणतात ना की एखाद्याला बोट धरून शिकवणं, तसं माझ्या गुरुजींनी मला शिकवलं बोट धरून. पण कानोले गुरुजींनी जो बेस तयार केला माझा, जे काही गाणं मला दिलं रियाजासहित, म्हणजे ते एक अमूल्य ठेवा आहे माझ्यापाशी. माझे गुरुजी अजय पोहनकर सुद्धा म्हणतात कधी कधी की तुला काय तालीम मिळाली धनंजय, की मला तुला नंतर शिकवायला काहीच कष्ट लागले नाही. तर हे विजन त्यांचं होतं. आणि हे विजन माझ्या गुरुजींचं, म्हणजे प्रोफेशनली काय गाणं असतं हे विजन माझ्या गुरुजींचं मराठवाड्यात राहून ते केलं. नांदेड सारख्या ठिकाणी राहून त्यांनी एवढं सगळं मोठं काम केलं. मला जे काही थोडं गाणं येतं ते त्यांच्यामुळेच आहे. स्पेसिफिकली मी नाट्यसंगीताबद्दल बोलले, कारण पंडित रमेश कानोले हे एक महाराष्ट्रात मोठं नाव नाट्यसंगीतासाठी, की ज्यांनी संगीत कट्यार सारखं नाटक खूप आपलं. वसंतरावांनंतर तर खासाहेब कोणाचं ऐकावं असं म्हणतात की पंडितजींचं ऐकावं, पंडित रमेश कानोलेंचं. तर मी तर संगीत नाटकांना खूप घरायचो, नाट्यसंगीताला सुद्धा खूप घर, शास्त्रीय संगीताशिवाय काही गायचो नाही. पण कानोले गुरुजींनी मला अक्षरशः ओढलं संगीत नाटकांमध्ये. आणि आज म्हणजे आपण पाहता तो इतिहास काय, की मला प्रोफेशनल संगीत नाटकात, मग ते रंगशारदासोबत मी संगीत स्वरसम्राज्ञी केलं. संगीत स्वरसम्राज्ञीसाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. संगीत मृगरंजनीसारखं पंडित सुहास व्यासांनी संगीत दिलेलं ते नाटक मी केलं. हे कानोले गुरुजींमुळे झालं. म्हणजे कानोले गुरुजींची माझ्यावर एवढी कृपा आहे, एवढी देण आहे, की आज जो काही शास्त्रीय संगीतात किंवा नाट्यसंगीतात मी जे काम करते, जे काही थोडं बहुत माझ्याकडनं नाव होते, ते केवळ त्यांची देण. म्हणजे असे गुरु मला लाभणं, असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व मला लाभणं, ते माझ्या वडिलांसारखेच होते. मला लाभणं की तू
भाग्याची गोष्ट आहे. भाग्याची गोष्टच म्हणतात ना, की संगीत क्षेत्रात तर असं म्हणतात की तुम्हाला चांगला गुरु लाभणं याच्यासारखं तर दुसरं भाग्य कोणतं नसेल. ते मला आयुष्यात देवकृपेने लाभलं. खरं तर 16 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अतिशय विनम्र अभिवादन. साईबाबांचा जन्मदिवस, युनिक कॉम्बिनेशन. त्या दोघांचं बाउंडिंगसुद्धा तितकंच रेअर होतं. पण आईचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्या जीवनातलं अनडाऊटेड आहे आणि अनकंडिशनल आहे. बाबांच्याबद्दल बोलताना आज एक शिस्तप्रिय कलाकार आणि जो वडीलही आहे. बाबा सकाळी 4-4:30ला उठायचे. म्हणजे हे मी आत्ताचं नाही सांगत, मी मी कॉलेजला असताना तेव्हापासूनच बोलतो आहे. रुटीन 4:30ला उठायचं, 7-7:30पर्यंत त्यांचं म्हणजे गाणं चालू असायचं. मग कोणी कधी शिकायला यायचं, कोणी नाही आलं तर स्वतःच गायचे. 8ला ते शाळेमध्ये शिक्षक होते. बाबा उर्दू शिकवायचे. शाळेतनं आल्यानंतर म्हणजे त्यांच्या ऑफिसमधनं आल्यानंतर संध्याकाळी मग क्लास आणि पुन्हा रात्री रियाज, कोणीतरी शिकायला आलेलं असायचं. असं त्यांचं अव्यात रुटीन मी कॉलेजला असताना बघितलेलं आहे. दर शनिवार आणि गुरुवार बैठक असायची. गुरुवारी सगळे क्लासचे विद्यार्थी, संध्याकाळी सगळं ते दत्तप्रभू महाराजांचे भजनं, त्यांचे गुरुजी, माझे पण गुरुजी डॉक्टर अण्णासाहेब गुंजकर, त्यांची पदं आणि एक कोणीतरी गेस्ट आलेला असेल तर त्याचं पण थोडंसं गाणं, असं 1-1.5 तासाचा तो संध्याकाळचा दर गुरुवारीचा तो छोटासा कार्यक्रम आणि एक 8-10 लोकांचा तो ग्रुप असायचा. आणि ते दर शनिवारी क्लासमध्ये त्यांचं गाणं वाजवणं या सगळ्या गोष्टी इतक्या अप्रतिम चालायच्या की ज्याचा मी काही म्हणजे तो एक त्यांच्या रुटीनचाच भाग होता. आणि बाबांचा आणि पेंटर काकांचं एक कॉम्बिनेशन होतं. म्हणजे बाबा एक आह दिल से निकली एक गझल गायचे. म्हणजे मी तसं पेंटर काकांसारखी साथच कोणाची नाही ऐकली त्या गझलला. पण त्यांचं जे रुटीन अव्याहात मी शेवटचं ॲडमिट करेपर्यंत त्यांचं रुटीन डिस्टर्ब झालेलं बघितलं नाही. लिखाण ते लिहित खूप असत. प्रत्येक ह्याच्यावर त्यांचं अभ्यासात्मक ते लिखाण असायचं. काही लेख लिहायचे, काही त्यांच्या स्वतःच्या गोष्टी लिहायचे, बंदिशी करायची खूप. ते 10:30 ते 11-12पर्यंत ते चालायचं. ते रुटीन, ह्याच्यामध्ये चेंज काही नाही. त्यांना रोज रात्री आईस्क्रीम पाहिजे असायचं. मला खूप पाऊस पडला तरी आईस्क्रीम आणायला लागायचं, खूप थंडी असली तरी आईस्क्रीम आणायला लागायचं. आईस्क्रीम हे रात्री झोपताना त्यांना द्यायचोच मी. त्यांना काय ईश्वराने काय रसायन त्यांच्यामध्ये बनवलं होतं माहीत नाही. म्हणजे गाण्याची रेंज अप्रतिम, सगळं गाणं अप्रतिम आणि प्रचंड थंड घात होते. रात्री 9:30-10 वाजता ते बेडवर असे पडून चिंतन करायचे, लिटरली चिंतन करायचे. आणि म्हणजे मी आता बघायचो काय झोपले का बघूया वगैरे वगैरे. तर मधल्यामध्ये ते त्यांचं गाणं चालू असायचं. खूप कमिटमेंट होती बाबांची स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या कार्याबद्दल. खूप ट्रान्सपरंट होते बाबा. कोणी त्यांना सहज बघू शकत होतं, सहज वाचू शकत होतं. पारदर्शीपणा इतका होता त्यांच्या वागण्यामध्ये की बस मी असा आहे. कधी डिप्लोमॅटिक मी त्यांना बघितलं नाही. किंवा डिप्लोमॅटिक एक बॉडी लँग्वेज असते की असं एक ॲक्च्युली ते असायला पाहिजे नसायला पाहिजे हा दुसरा भाग आहे. पण
माझ्या वडिलांना मी डिप्लोमॅटिक असं टाईप मी कधी बघितलं नाही, मग अवास्तव असं कधी बघितलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं गाणं पण डिप्लोमॅटिक नव्हतं, एकदम ट्रान्सपरंट होतं, एकदम क्लास होतं. कारण की त्यांच्या गाण्यातसुद्धा प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीला समजत होतं की काय गात आहेत. गोंधळलेलं गाणं मी त्यांचं कधी ऐकलं नाही. काही खोटं म्हणा किंवा काही अतिशयोक्तीने खूप काहीतरी शब्द जुळवाजुळवी करून किंवा उगीचच काहीतरी बोलायची, व्यक्त व्हायची अजिबात गरज पडत नाही. अशी आपल्याला माणसं खूप कमी भेटतात आयुष्यात. आणि मला अशा भेटलेल्या माणसांपैकी, व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे माझे सासरे. म्हणजे आम्ही त्यांना सगळ्यांचेच आमचे बाबा पंडित रमेश कानोले. त्यांचा जो एक सुरांचा, एक गायनाचा एक जो प्रवास होता, त्यांची जी एक ती लगन होती, जी तार त्यांची जुळलेली होती, त्या वाटेवरूनच ते कायम चाललेले असतात, कायम चाललेले दिसतात. मग आजूबाजूला इतर अनेक गोष्टी घडत असतात, काही नकारात्मक असतील, काही सकारात्मक, पण त्या गोष्टींचा आणि त्यांचा संबंध हे ते स्वतःहून त्यांच्या मार्गातनं बाजूला कधी जायचे नाहीत. म्हणजे काहीही जरी गोष्टी घडल्या आसपास तरी त्यांचं एक जी समाधी अवस्था मी त्याला म्हणतो की ती सतत चालू असते आणि त्यातनं ते कधी ढळणार नाहीत असं आपल्याला वाटायचं. मी सुदैवानं त्यांच्याबरोबर बराच काळ मी घालवलेला आहे आणि त्यांचं सांगीतिक ज्ञान, सांगीतिक विद्वत्ता ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. तर अनेक ते कितीतरी वेळा कुठले राग नवीन सांगत असत, ते गाऊन दाखवत असत आणि स्वतः निर्माण केलेले काही बंदिशी म्हणा किंवा एखादं त्यांनी नवीन कंपोज केलेलं काही गझल, भजन म्हणा, हे त्यांचं एक वेगळंच क्षेत्र त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. बाकी कुठलेही त्यांच्या मनात गोंधळ नाहीत, कुणाविषयी राग नाही, कुणाविषयी असूया नाही, अहंकार नाही, काहीही नाही. आणि म्हणून ते ही सगळी त्यांची जी बैठक होती ही कुठेतरी आध्यात्मिकतेकडे जाते असं मला वाटतं. त्यांना पुरस्कार अनेक मिळाले, त्यांना मानसन्मान झाले, हे सगळं ठीक आहे. पण मला असं वाटतं की त्यांना जन्माला येतानाच भगवंतानी खूप मोठा पुरस्कार त्यांना देऊन पाठवलेला आहे. त्यामुळं नंतर जे पुरस्कार किंवा काय पदव्या मिळाल्या असतील ती एक केवळ औपचारिक कागदाचं एखादं हे आहे असं मला वाटतं. पण खरी पदवी आणि खरा पुरस्कार आहे ते जन्मतः गळ्यामध्ये घेऊन आलेले होते, ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये घेऊन आलेले असे होते. आणि तो खरा पुरस्कार त्यांना पंडित हा पुरस्कार खरोखरच जन्मतः मिळालेला होता, अशी त्यांची विद्वत्ता होती असं मला वाटतं.